दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आणि ही 24 जुलै रोजी आलेली आहे आणि या दिवशी गुरुवार आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा ही करायची असते. तर सकाळी लवकर उठून सुशोभित होऊन देवपूजा करून आपल्याला दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आणि त्यांना चौरंगावर मांडून त्यांची पूजा ही आपल्याला करायची आहे. लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरंजन समय आणि पिठांचे दिवे बनवायचे आहे. त्यानंतर हळदी कुंकू फुले वाहून त्यांची पूजा करायची आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच दूध आणि साखर हे मिक्स करून त्याचा नैवेद्य आपल्याला दिव्यांना दाखवायचा आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे ही प्रार्थना आपल्याला दिव्यांना करायची आहे. तर या दिवशी आपल्याला लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी 5, 7 किंवा 11 कणकेचे दिवे हे बनवू शकता. तर हे का करायचं असतं तर ते मी तुम्हाला सांगते. तर त्याचं कारण असं आहे, यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवून श्रीकृष्णाने त्यांना हरविले व सगळ्या गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यांच्या मातेसह सर्व गोपिकांनी श्रीकृष्णांची देव्यांनी आरती केली म्हणजेच ओवाळले. तसेच श्रीकृष्णासारखा तेज धैर्य शौर्य आपल्या मुलांनाही मिळू दे, दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली जाते. हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा तो दिवस होता आषाढ अमावस्या. त्या दिवसापासून ही प्रथा परंपरागत सुरू आहे. तसेच लहान मुलांच्या आयुष्यातील अंधकार संकट दूर होऊन नवीन तेज शक्ती ऊर्जेने उजळून निघण्यासाठी दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळले जाते. तर या दिवशी आपल्याला नक्कीच म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या लहान मुलांना नक्कीच कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आणि घरामध्ये कापूर आणि लवंग हे नक्की या दिवशी आपल्याला जाळायचं आहे. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की लहान म्हणजे किती लहान मुलं, तर 10 वर्षापर्यंतच्या मुलांवरून तुम्ही कणकेचे दिवे हे ओवाळू शकतात. तर असे हे छोटे छोटे उपाय आहे ते अमावस्येच्या दिवशी नक्कीच करून बघा.